ॐ चिदम्बरमठाधीशं सिद्धारूढयतीश्वरं शिष्यप्रशिष्यरूपेण बोधकं गुरुमाश्रये यदङ्घ्रिकमलद्वन्द्वं तपत्रयनिवारकं शान्तेकपदं देवं सिद्धारूढमहं भजे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घन स्वरूपी शिवावतारी जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वेदांताचार्य अनंत श्री घोषित सद्गुरु अप्पाजींच्या पावनचरणी दीर्घदंडवत प्रणाम करू। अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करू। प्रिय बंधूंनो, आपण श्री विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये शेवटच्या टप्प्यात आहोत। जीवन मुक्ती विदेह मुक्ती वर्णन नावाचा अथ चतुर्थ कला प्रारंभ 14व्या कलामध्ये आपण प्रवेश करत आहोत। तर प्रश्न 231 जीवन मुक्ती सो क्या है? मनुष्य जीवनाचा कर्तव्य काय? आपण आतापर्यंत सगळं चर्चा केली की नाही? पहिल्या कलापासून 13व्या कलापर्यंत कोणी प्रश्न विचारला याच्या पुढे रामाची सीता कोण सगळं नाही, प्रश्नाला उत्तर देता येत नाही। मनुष्याचे जन्माचं कर्तव्य काय सांगा पाहू म्हणलं तर आता तुम्ही शास्त्र शिकलेलं आहे, बरोबर उत्तर पाहिजे। काय करायचं? अध्यात्म करायचं। अजून मनुष्य जीवनाचा उद्देश काय असावा? कर्तव्य काय? दुःखी निवृत्ती सुखी प्राप्ती। बरोबर। मुक्ती 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 बरोबर। सच्चिदानंद सच्चिदानंद काय म्हणजे सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती। पुढे काय करायचं? अंगावर पडलेल्या सर्व जबाबदाऱ्यांना मुक्त व्हावी। अच्छा, ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान। अजून मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे मैंने मेरा। ठीक, म्हणजे याच्या पुढे कुणी जर विद्वान लोक विचारले, तुम्ही सगळं चंद्रोदय करा, काय काय मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय असं विचारले, बद्ध आहे का तुम्ही का मुक्त आहे? बद्ध आहे नाही, इतकं 13 कला झाले ना, त्यामुळे विचारत आहे। इथे मुक्त आहे, बाहेर पडल्यावर बद्ध आहे। नाही, तो भाग वेगळा। शास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार करण्यात आला तर आपण बद्ध आहोत का? ऑलरेडी मुक्तच आहे, हो की नाही? मग मुक्त आहे तर प्रश्न येतो की मग जीवनाचा कर्तव्य काय मनुष्याचा? जीवन मुक्ती प्राप्त करून घेणे मनुष्याचं कर्तव्य, हे शास्त्रीय उत्तर। का? तुम्ही सांगताय ब्रह्म एकच आहे, शरीर मिथ्या आहे, हो की नाही?
प्रपंच मिथ्या आहे. मग प्रपंच मिथ्या आहे, मुक्त ऑलरेडी जो मुक्त आहे त्याला काय मुक्ती सांगणार आहे? ऑलरेडी मुक्त आहे ना. भ्रम झालाय मध्ये, शरीराच्या संबंधाने, नाव गाव याच्या संबंधाने भ्रम झालेला आपल्याला. आपण आहोत काय? सच्चिदानंद ब्रह्मच आहे. मग सच्चिदानंद ब्रह्म आहे तर मग मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय? जीवनमुक्त होणे. जीवन आहे ना, शरीर आहे. शरीर आहे म्हणून शरीर असतानाच मी शरीरवाला नाहीये, मी कोण आहे? ब्रह्म आहे असं समजून या शरीरात असतानाच मुक्तीचा अनुभव करणे जीवनमुक्त. मग ते जीवनमुक्त सो क्या है? उत्तर, देह अधिक प्रपंच की प्रतीति के होते जो ब्रह्म रूप से स्थिती सो जीवन मुक्त है. काय म्हणतात? देहाचं भान असताना सुद्धा काय, कशाचं भान असावं? ब्रह्माची स्थिती असावं, देह प्रपंचाचं प्रतीती असावं. प्रतीती म्हणजे काय? दिसणे. कुठे आहे सांगा? शोधा. आहे का? नाही आहे. मध्येच आलेलं आहे, हो की नाही? तुमचे प्रत्येक जण आता स्वेटर घातले की नाही? स्वेटर मध्ये काय आहे? हा? थंडी नाही लागत. थंडी नाही लागत, परिणाम सांगत आहे. स्वेटर मध्ये काय आहे? स्वेटर कशाने बनलेलं आहे? उलननी बनलेलं आहे की नाही? मग स्वेटर म्हणायचा शब्द कुठे आहे? जिथं 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 स्पर्श कराल तिथे तिथे काय लागेल? उलनच लागेल. स्वेटर कुठे आहे? एक नाव. टोपी कुठे आहे? नाव आलं की नाही? इथं बांधतो म्हणून त्याला टोपी आलं, इथं म्हणून जॅकेट आलं, स्वेटर आलं, हो की नाही? मोजे आले, पण आहे काय ते? सत्यरित्याने काय? उलनच आहे की नाही? तसं ह्या विचार करायला गेलं तर आहे काय? ब्रह्म आहे. पण काय आहे? नामरूपामुळे गोंधळात पडतो. ते सांगत आहेत ते की नामरूप रूपी प्रपंच दिसताना सुद्धा ब्रह्मस्थिती असणे हे जीवनमुक्ती असं सांगितलं. जीवन मुक्ती विषय प्रपंच की प्रतीती काहे होय हे. जीवन मुक्त झाल्यानंतर प्रपंच दिसायला नको. का दिसतो? जीवन मुक्त झालंय ना. मुक्त झाल्यावर परत कसं काय अज्ञान येतो? हो ना. उत्तर सांगतात पहा, आवरण और विक्षेप ये दो अविद्या की शक्तियां हैं. तिनमें आवरण शक्ति का ज्ञान से नाश होवे है, ताते ज्ञानी को अन्य जन्म होवे नहीं, परंतु प्रारब्ध के बल से दग्ध धान्य कण की न्यायी विक्षेप शक्ति अविद्या लेश रहे है, ताते जीवन मुक्ती विषय प्रपंच की प्रतीति होवे है. अविद्याचे दोन परिणाम आहेत, दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती आहे, एक विक्षेप शक्ती. म्हणजे काय? रज्जू मधला जो अविद्या आहे तो रज्जूला न दिसण्यासारखं केलेलं आहे. याला काय? न दिसण्यासारखं करणं त्याला आवरण म्हणतात. विक्षेप म्हणजे काय? जे नाही आहे ते दाखवणं. साप नाही आहे ते दाखवत आहे, याला काय म्हणतात? विक्षेप. मग ते सांगत आहेत की जेव्हा जीवनमुक्त होतो आपण तेव्हा आवरण जाते पण विक्षेप राहतो, म्हणून प्रपंच दिसतो. कसं? पटत नाही ना हे. उदाहरण सांगतात. आता जसं ते मृगजल आहे की नाही? मृगजल माहित आहे तिथं पाणी आहे का? तरी धावतो की नाही? कोण धावतो? हरिण धावतात ना. आम्ही धावतो का? आम्हाला माहित आहे ते नाही आहे तरी दिसतो की नाही? म्हणजे आपल्याला माहित आहे नाही आहे पण दिसतो. तसंच ज्ञानीला, जीवनमुक्तला माहित आहे नाही आहे तरी दिसतो. म्हणजे त्याचं विक्षेप राहिलेला आहे. कळलं का? तर हे सांगितले, आवरण शक्ती का ज्ञान से नाश होवे, ताते ज्ञानी को अन्य जन्म होवे नाही. ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा
जन्म नाही म्हणून चौथीची भूमिका सांगितलं ना, कुठलं? सुविचारणा का काय? अगोदर शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सगळे विसरले. सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे जिथे ब्रह्मज्ञान होतो. तर जेव्हा ब्रह्मज्ञान होतो तेव्हा पुन्हा जन्म नाही. कसं? एकदा तुम्ही ते दोरी पाहिल्यानंतर पुन्हा साप सत्य आहे, साप दिसेल, वाटेल, साप असू शकेल किंवा भय असतोय, हो की नाही? साप होता म्हणून जे भय झाला होता, जे अंग थरथरत होतं, आता बॅटरी लावल्यानंतर सुद्धा नाही आता दोरी आहे कळालं तरी सुद्धा शिवरिंग असतं थोडं, हो की नाही? परंतु आता ते साप चावेल असे भय आहे का? त्याचप्रमाणे एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा जन्म मरण नाही. का? ते देह खोटं म्हणून समजलं, मी ब्रह्मसत्य आहे समजलं, मग परत कशाला जन्म मरण येतच नाही. तेच सांगतोय. आणि पुढे काय सांगतात? परंतु प्रारब्ध के बल से दग्ध धान्य कणकी न्यायी. म्हणजे काय? जे भाजलेलं धान्य आहे ते पेरलं तर पुन्हा उगेल का? नाही होणार, परंतु खाऊ शकतो आपण. तसं प्रारब्ध हे भोगू शकतो, विना ज्ञानीचा प्रारब्ध पुन्हा जन्माला कारण होत नाही. पुढे पहा. जीवन मुक्ती. हे सगळे जे संत होऊन गेले, ते ब्रह्मज्ञानीच होऊन गेले, त्यांना परत जन्म नाही. मग आपण हे यांचे स्वरूप, त्यांचेच अवतार असं का म्हणतो? सगळं स्वरूप तेच आहे. तुम्ही आम्ही सगळं, खुर्ची सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. व्यवहारासाठी तुम्हाला सद्भाव यावा. आता जसं आपण शिवावतारी आहे, शिवावतारी नाही, शिवच आहे, पण नाम रूपाने जर पाहिलं तुम्ही, आता सिद्धार्थ स्वामींची अशी वेशभूषा, असं चित्र, मग काय म्हणतो तुम्ही? मग ते नाम रूप आहे ना, त्यामुळे तुम्हाला काय म्हणा लागेल? शिवावतारी. हे पण शिवाच आहे. प्रत्येकामध्ये शिव पण आहे, शव पण आहे. शरीर शव आहे, आत असणारा आत्मा शिव आहे. सगळे शिवच आहेत, सगळे ब्रह्मस्वरूपच आहेत. श्रद्धा येण्यासाठी किंवा व्यवहारासाठी किंवा त्यांचे काही अंश गुण दिसतात की जसे शिव निरंकारी आहे, साधा आहे, काही अपेक्षा करत नाहीये, तसे गुण त्यांच्यात दिसल्यामुळे काय म्हणतो आपण? शिवावतारी. हो की नाही? श्रद्धा यायला पाहिजे ना, बरोबर हे शिवावतारी आहेत. ज्ञानेश्वरांचे अवतार सिद्धार्थ स्वामीजी. का? ज्ञानेश्वरांनी जसे त्रास झाले तसे यांना पण त्रास झाला. ज्ञानेश्वरांनी जसे लोकांना उद्धार केले तसं सिद्धार्थ स्वामी उद्धार केले. असं काहीतरी जोडतात. शेवटी सगळे त्याचे स्वरूप आहेत. तुझ्या म्हणलं गोंधळकर महाराजांना म्हटलं प्रत्यक्ष रामदास स्वामीच परत जन्माला आले असं म्हणायला योग्य नाही ना? नाही, जन्मच खोटा आहे. जन्म आले काय आले म्हणा, नाही आले म्हणा, जन्मच खोटा आहे. प्रत्येक गोष्ट सांगत असताना लेवल्सवर सांगत असतो. तिथे त्या आपण चिंतन करत आहे ज्ञान लेवलवर. ज्ञान लेवलवर काहीच नाहीये. गोंदवलेकर महाराज नाहीये, रामदास स्वामीजी नाहीये, ज्ञानेश्वर महाराज नाहीये, कोणीच नाहीये. आहे कोण? सगळे ब्रह्म आहे, सगळे एकच तत्व आहे आपल्या या स्थितीत. पण जेव्हा भक्ती, तो उपदेश भक्तीला आहे, भक्तीला आहे. काही असो, अवतारात काय वाईट आहे? अवतार म्हणजे काय? अवतारी लोकांना बंधन नसते. आता सिद्धार्थ स्वामीजी बंद होते का? मुक्तच होते ते. मग त्यांनी शरीरात आले काय नाही आले काय, त्याला काही देणं घेणं नाही. ते एक लीला आहे. श्रीकृष्ण भगवान आहे, रामजी आहेत, हो की नाही? ते कोण आहेत? अवतारी आहेत, पण ते बद्ध आहेत का? आमच्या कुठे आलंय सिद्धार्थ स्वामींचे चरित्र? आमच्या पुण्याच्या फलाने आमच्या कल्याणासाठी ते शरीर धारण करून आलेले असं आहे. आमच्या कल्याणासाठी, त्यांना नाही. जसं आम्ही आलो तसं ते नाही आले. आम्ही का आलो? आमच्या कर्मामुळे सुखदुःख भोगायला आलेलं आहे.
ते तसे नाही आलेले आहेत, ते ऑलरेडी मुक्त आहेत. आम्हाला उद्धार करण्यासाठी एक त्यांचं काय आहे, काम आहे. त्या कामासाठी यावे आणि पण तरी त्यांना तर त्रास सहन करावाच लागला ना. ते शरीरात नसतात हो, लीला करतात ते. तुम्ही स्वतः जेव्हा ते तत्व जाणाल ना, तुम्हाला सुद्धा या शरीराचं काही वाटणार नाही. उदाहरण, आता तुम्ही तुमच्या जुन्या घरात राहत होते की नाही, विकले की नाही, आता त्या जुन्या घराला काय झालं तर काय डोकं खराब करून घेतात, जुनं कपडं सोडता की नाही. मग तिने ऑलरेडी हे माझं नाहीये म्हणून समजलेलं आहे, मग त्यांना कसं काही त्रास होईल. हा, ते अंतःकरण आहे, तो व्यवहारात तो दिसेल की बाबा यांना त्रास होत आहे, रडत आहे. मग ते सीता माताला आत गेले की मला प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून आसू गेले, तडपण आलं, हे झालं, ते पण लिहिलं आहे. अंतःकरण आहे. अंतःकरण मी नाही आहे. सिद्धार्थ स्वामीजींना हेच म्हणले म्हणे. कबीरदास स्वामीजींचं जेव्हा देह सुटला त्यावेळेस सिद्धार्थ स्वामींच्या डोळ्यातून आसू आले म्हणे. मग कुणी म्हणले, महाराज तुम्ही एवढं सगळं प्रवचन सांगणार आहे, काय तुमच्या डोळ्यातून आसू आले, तू पाहिला का आसू? हो पाहिलं, मी पण पाहिलं म्हणले. जसं तू पाहिलं ना तसं मी पण पाहिलं म्हणले म्हणे सिद्धार्थ स्वामी. म्हणजे काय, अंतःकरणाच्या त्या हे आहे. आता जसं चहामध्ये काय साखर टाकल्यावर गोडच होणार आहे, मीठ टाकल्यावर खारटच होणार आहे. ते होऊ नको म्हणजे, पण चहा म्हणजे मी का, पिल्यावर मी, चहा पिल्यावर काय झालं. आता बाहेर असताना चहाला मी म्हणा वेट लागले काय म्हणतात, ओके नाही, ते चहा पिल्यावर मी, दोन्ही खोटं आहे की नाही. चहा आतलं पण खोटं आहे, हे पण खोटं आहे. काय मी याच्यापेक्षा वेगळं आहे. तसं त्या लोकांना लीला रूपाने असतात ते, पण आमच्यासारखे नसतात. ते नाटक जसं वेशधारी असतो की नाही तसं असतात ते. रडण्याला सोबत रडतात. अवधूतचं लक्षण पाठवलं होतं बघा मी ग्रुपवर. अवधूतचं लक्षण मध्ये आलेलं आहे श्लोकात. वेड्यासोबत वेड्यासारखे, शहाण्यासोबत अतिशहाण्यासारखे, भक्तासोबत भक्तासारखे, विद्वानासोबत विद्वानासारखे, मूर्खासोबत अतिमूर्खासारखे, असे राहतात ते, लीला करतात. पुढे पहा, कुठं आलं, विक्षेप शक्ती विद्यालय. पुढे पहा, जीवन मुक्ति विषय प्रपंच की प्रतीति कैसे होवे, जैसे रज्जु के ज्ञान से सर्प भ्रांति के निवृत्त भये पीछे कंपादिक भासते है. म्हणजे जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा प्रपंच कसा दिसतो, जसं रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा सर्पाची भीती अजून अंगात राहते तसं. वो एक उदाहरण. पुढचं काय, जैसे दर्पण के ज्ञानी को प्रतिबिंब भासता है. दर्पण के ज्ञानी को म्हणजे काय, काय दर्पण मध्ये गाव दिसतो की नाही, आहे का. म्हणजे दर्पण आहे हे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला ते गाव वाटेल का, नाही. त्याप्रमाणे पण दिसतो की नाही, त्याप्रमाणे. पुढे, जैसे मरुस्थल के ज्ञानी को मृगजल भासता है, तैसे तत्वज्ञानी को जीवन मुक्ति दशा विषय बाधित भय प्रपंच की प्रतीति होवे है. ते मृगजल, हे पहा, मृगजल वाळवंटामध्ये मृग म्हणजे हरण, कळप आहे. किती कळप आहे, हजारो लाखोंचं कळप आहे. तहान लागलेली आहे, दूर पाणी दिसत आहे, धावतच आहे, धावून पाणी मिळेल कधी, धावून मरतातच, पण पाणी काय मिळतं का. पण एक तिथं माणूस थांबलेला बाजूला, तो जावेल का, तो थोडं जाईल समोर, तिथं पाणी दिसत 1 किलोमीटर जाईल चालत, पुढे जाईल का, कळतं त्याला, अरे इथं दिसत होतं परत पुढे येतं नाहीये, कळतं की नाही त्याला. तसंच ज्ञानी आणि आम्ही म्हणजे मृग, हरिण. कसं, कुठं चालू आहे, घरात सुख आहे, बायकोत सुख आहे, नवऱ्यात सुख आहे, पैशात सुख आहे,
याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. कधी मिळालं सुख आहे? मोबाईलमध्ये सुख आहे. मिळालंय किती असं 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 करा, कधी समाधान झालंय? होईल ते मृगासारखंच आपण. हे एवढं जरी उदाहरण काढलं ना खूप उद्धार होतो, हो की नाही? सगळेजण धावतात की नाही बाहेर रस्त्यात, का धावतात तू? हो जगदम साहेब, एवढे गाडी चालतात, 70 लाख काय 70,000 गाडी बुकिंग झाल्या मला नवीन गाडीचं एका दिवसात. कशासाठी? हे सगळे पहा, ते गाडी चालवत असताना मी यांच्यासोबत जात असतो ना, दोघांसोबत म्हणत असतात, काय घाई, 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. कशासाठी? कशासाठी थांबत नाही ते? त्यांनाच माहित नाही कशासाठी थांबत नाही. तिथं जाऊन काय करणार आहे ते पण माहित नाही. किती स्पीड गेलं तरी 5 मिनिटापेक्षा जास्त तरी लवकर जाणार नाही. जाऊन तिथं काय मिळतं काय माहित नाही. तिथं जाऊन परत ऑफ करून आरामात बसणार आहे. मृगजळ माहीतच नाही. म्हणून हे सगळे बाकीचे लोक हे उपदेश व्यतिरिक्त जे काही उपदेश आहे ना, उपनिषद मध्ये सांगितलंय, अंधे नैव नियमान यथांधा. म्हणजे काय? आंधळे लोक दुसऱ्या आंधळ्यांना मार्गदर्शन करतात नाही. हेच चालू आहे जगामध्ये. असं काय? स्वतःच आंधळे आहे. आंधळे म्हणजे काय? ब्रह्माला जाणलेलं नाही, सत्य जाणलेलं नाही, आणि दुसऱ्यांना कर, हे कर, ते कर, घे घर घे, पैसा कमव, गाडी कमव, लग्न कर, हे कर, ते कर. म्हणून मी म्हणत असतो, तुमच्या मुलाला जर तुम्ही पुन्हा संसारात टाकत असाल तर तुमच्या मुलाचे तुम्ही पक्के होईल, हो की नाही? स्वतः खड्ड्यात पडलेला आहे, कधी सुख भेटलेलं नाही, परत त्याला पण ढकलत आहे. जा स्वार्थी केले तुम्ही का? माझ्या म्हातारपणात हा पाहिजे. आजपर्यंत कोणी फायदा नाही बरं का? कोणते तुला सोडला का? म्हणूनच ते हॉट सीटवर पुढच्या सीटवर, हो की नाही? हे का डिस्कशन चालू आहे. म्हणजे किती दिव्य आहे हा, सगळं अवेलेबल असताना सुद्धा आपण किती चूक करत आहे, हो की नाही? का बघा तुम्ही, जाणाऱ्या थांबा, हे कुठे चालला रे म्हणा, का चालला म्हणा, मग उत्तरच नाहीये त्याच्याकडे, हो की नाही? आता क्लास सुटल्यावर कुठे जायचं? नाही मी तिथं आता पहा, का माहितच नाहीये का? ते का हो पिला का? किती वेळ? किती वेळ? पुढे काय? असे किती वेळ? असे किती एवढे झाले हो? किती कप चहा झाले? किती पानं झाले? किती ताटं जेवलो? किती झोपलो? किती फिरलो? किती कपडे घातलो? किती पाहिलो? काय काय ऐकलो? नाही म्हणजे त्या जसं हरणाच्या कळपासारखं धावायचं, मग शेवटी मृत्यू आला ना, मग बापरे आता आलं मरण आलं तर कसं करायचं? तेव्हा काय करणार? तेव्हा काहीच उपयोग नाही. म्हणून सांगत आहेत की जसं मरुस्थल मध्ये मृगजळप्रमाणे ज्ञानीला काय भासतो? प्रपंच भासतो. पुढे पहा, 200 कसं राहायला पाहिजे. इथं 1-2-4 उदाहरणं लिहून घेतलेलं आहे मी. जनक महाराज आणि सुख महर्षी त्यांचं कथा आहे. जनक महाराज जे आहेत ते काय होते? राजे होते, ज्ञानी होते, अष्टावक्रांचे शिष्य. ते प्रसंग खूप छान आहे अष्टावक्रांचा, ऐकलं पाहिजे. अष्टावक्र जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा आणि दुसऱ्या एका पंडिताशी शास्त्रार्थामध्ये त्यांचे वडील हारले, दुःखी होते, अपमानित होते. मग घरी आल्यानंतर हे पोटातूनच त्यांनी काहीतरी पारायण करत होते म्हणे. हे पोटातूनच म्हणलं म्हणे, बाबा चूक वाचत आहे म्हणून. हे अगोदरच हारून आले होते, राग आला होता, म्हणलं अजून आताच आहे, बाहेर आला नाही, आताच मला टोकू लागला.
8 ठिकाणी वाकडं होऊन जन्मले, तिथंच शाप दिले वडिलांनी शाप दिले ते. मग बाहेर आला 8 ठिकाणी वाकडं तिकडे. मग नंतर मोठा झाला वगैरे वगैरे. मग त्यांनी त्याचे जे वडिलांना ज्यांनी पंडित हरवलं होतं त्याला हरवले, ते सगळं झालं. ते मुलाचं कर्तव्य त्यांनी केले. पण जेव्हा एकदा जनक महाराजांनी सभेत बोलवले, का बोलवले माहिती आहे का? त्यांना स्वप्न पडलं होतं म्हणे जनक महाराजांना झोपेत. भिक्षुक झाले होते ते, स्वप्नामध्ये भिक्षा झाले होते. काय काय झालं स्वप्नामध्ये? भिक्षुक झाले ते, कुणाच तरी भिक्षा मागायला गेले. तिथं काहीतरी कोल्हा आला, पाय पकडला, ओरडू लागला. कोणी यायला तयार नाही. लाठी घेतले, लोक धावत आले. नंतर त्या कोल्ह्याला पळवले. ते पाय तुटले की नाही, त्याला ते रक्त बंबाळ झालंय, हॉस्पिटलला घेऊन जाणार तर कोणी घेऊन जायला तयार नाही. शेवटी कसं गेले डॉक्टराकडे गेल्यानंतर उपचार करतो, पैसे द्या अगोदर म्हणते, पैसे नाही यांच्याकडे. तेव्हा डॉक्टर होते का स्वामीजी? हो होते वैद्य. आयुर्वेदिक वैद्य हे सगळं कुठं चाललंय? स्वप्नात. स्वप्नात ही सगळी घटना घडली. तो खडबडून जागा झाले म्हणे जनक महाराज. पाहतात तर काय, मला रक्षण करायला एवढे सैनिक आहेत, जेवण पंचपक्वान नाही, मला काय झालं तर सगळे वैद्य येतात, मला वाचवायला सगळे येतात. इथं कुठला ते काय कोल्हा बिल्ला येऊच शकत नाही इथे. मग हे खरं का ते खरं? स्वप्नात खरं प्रश्न पडला त्यांना. मग सगळ्या पंडितांना विचारले म्हणे, हे खरं का ते खरं? मग शेवटी अष्टावक्र आले दरबारात. ते येत असताना बिचारे त्यांचे अंग आटकडे वाकडं तिकडे, एक पाऊल ठेवलं तर 8 बाजूने असे वळत होते. जेव्हा दरबारात आत आल्या सगळेजण त्यांना पाहून हसू लागले. आपण ते हसतो की नाही? कधीही कुणावर हसू नये माणसाने. त्याच्या प्रारब्धानुसार तो असतो, मनबुद्धी असतो, कधी कधी काय काय असतो, कधी कळत नाही वगैरे वगैरे काही नाही. मग याला पाहून हसले सगळेजण, हसून शांत झाले. सगळे शांत झाल्यावर हे जोरात हसू लागले. कोण? अष्टावक्र. सगळ्यांना आश्चर्य झालं. आम्ही हसायला कारण आहे, तुझं शरीरच आहे, तुम्ही हसायला काय कारण आहे? मग त्यांनी म्हणाले, जनक महाराज तुझ्या दरबारामध्ये सगळे पंडित आहे असं समजलं होतं, सगळे चर्मकार आहेत म्हटलं. चर्मकार म्हणला, असं कसं म्हणताय तुम्ही? अरे माझ्यात जे ज्ञान आहे ते नाही पाहिले, सोडून माझं जे वरचं चर्मच पाहिले, आडं माझंच पाहिले, सगळे काय चर्मकार आहेत म्हटलं. मग सगळे स्तब्ध झाले आणि प्रश्न विचारले. त्यावेळेस काय म्हणाले, तेही खरं नाही, हेही खरं नाही म्हणले अष्टावक्रांनी. स्वप्नही खरं नाही, प्रपंचही खरं नाही आहे. तू सध्या जे राजा आहे तेही खरं नाही, स्वप्नात जे भिक्षुक झालं तेही खरं नाही म्हटल्यावर प्रश्न पडला जनकांना. मग त्यांनी शिष्य झाले, त्यांच्याकडे गेले. मग त्यांना कसं ज्ञान झालं माहिती आहे का? किती क्षणात ज्ञान झाला. घोड्याच्या जे रिकीप असतात की नाही, रिकीप म्हणजे जे पाय ठेवतात, एका रिकीपमधून दुसऱ्या रिकीपमध्ये पाय ठेवपर्यंत त्यांना ज्ञान झालं होतं. एवढं पीक होतं ज्ञान. पण ते ज्ञान व्हायला जे साधना, जे अंतःकरण शुद्धी जे लागते ना, ते किती जन्म लागतात माहिती नाही. केले असते जनक महाराज. असे जनक महाराज होते. परवा आपण ते उदाहरण चर्चा केली ना, ते वगैरे वगैरे. मग सगळं झालं. आणि सुखमहर्षींच्या वडिलांचं नाव काय? कोण? व्यास महर्षी. व्यास महर्षी, सुखमहर्षी जे आहेत, सुखमहर्षी पण असेच आईच्या पोटात काहीतरी 10-12 वर्ष राहिले. आई कशी राहिली काय नाही. मग जेव्हा सुखमहर्षींना विद्वान, व्यास महर्षी म्हणजे व्यासस्य उच्छिष्टम सर्वम जगत, म्हणजे जितके काही पुराण शास्त्र ब्रह्मसूत्र सगळं 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 शंकराचार्यांच्या टीकाला सुद्धा सिग्नेचर केलेले व्यास महर्षी आहेत. अशा व्यास महर्षींच्या मुलाला शिक्षणासाठी जनकांकडे पाठवले. व्यास महर्षी दिगंबर वैराग्यवान गेले जनक महर्षींच्या दरबारात. पाहिले काय, अरे सगळं दागिने सगळं सुंदर.
मग कुठे आहे जनक महाराज शोधात गेले. मग आता आहे कोणी पाठवलं, व्यास महर्षींनी पाठवलं. गेल्यानंतर काय, सर्व लोक तिथे म्हणजे महिला सेवा करत होते. सेवा करत असताना त्या महिलांचे अंग वगैरे स्पर्श करत होते त्यांच्या जनक महाराजांच्या शरीराला. आणि एक पाय अग्नीत होता म्हणे. हे दृश्य पाहिले ते. अगोदर त्यांना काय वाटलं, काय रे बाबा, जनक महाराज आहे, ज्ञानी म्हणे, आमच्या वडिलांना कळत नाही का, यांना ह्यांच्याकडे कशाला पाठवले. म्हणजे मग एक पाय अग्नीत होतं ते पाहिले, काहीतरी विशेष आहे वाटलं. हे सगळं शिकवण्यासाठीच का, ते आहे ना घर की मुलगी दाल भात म्हणण्यासारखं, किंमत नसते आपल्याला. मग व्यास महर्षी स्वतः एवढे ज्ञानी असताना सुद्धा कुठे पाठवले, जनकांकडे पाठवले. मग जनक जेवायला बसवले कोणाला, सुकुमारसींना. मग जेवायला बसले, समोर ताट वाढलं, पंचपक्वान्न होतं आणि सुकुमारसींच्या डोक्यावर एक तलवार लटकन होता. अगदी बारीक दोरी होती म्हणे, कधी तुटून पडतो सांगता येत नाही. तसं ठेवू बसले जेवायला. इकडे जेवायचं का तेवढं पाहायचं काही कळे ना सुकुमारसींना. इकडं पुवर पाहायचं, असं करायचं, जेवायचं. सगळं जेवण झाल्यावर कसं होतं जेवण म्हणून विचारलं जनक महाराज. जेवण कसं होतं ते काय माहित नाही, पण माझं लक्ष तिकडे वरच होतं. जसं तुझं लक्ष तिकडे वर होतं, जेवणाकडे काय लक्ष नव्हतं ना, तसं माझं वृत्ती नेहमी ब्रह्माकार असते, एवढी व्यवहारात असतं. मग त्यांनी शरणी वगैरे घटना. म्हणजे इथे जीवनमुक्ती या विषयामध्ये काय की जीवनमुक्ती बाह्य व्यवहारावरून सांगता येत नाही. ज्ञानी आता आपल्यामध्ये लौकिक गृहस्थांमध्ये वगैरे किती ज्ञानी आहेत आपल्याला माहित नाही आहे. कोण किती ज्ञानी, त्यांच्या व्यवहाराने सांगू शकत नाही. रागीट आहे, लोभी आहे, असं आहे, तसं आहे, व्यावहारिक आहे ते. पण ब्रह्मज्ञानी असू शकतो. तर हे उदाहरण तिथे दिले. अजून एक उदाहरण दिले, जशी नृत्य करणारी महिला असते की नाही हो, ते तुम्ही राजस्थानमध्ये आहे ते डोक्यावर मडकं असतं, मडक्यावर मडकं 7 मडके असतात आणि वर नृत्य करत असते, हो की नाही. इथं दिलेलं आहे काय, सामान्य लक्ष नाचण्यावर असतं म्हणे. तिचं सामान्य लक्ष नाचण्यावर असतो, पण विशेष लक्ष त्याच्यावर असतो. त्याच्यावर त्या बॅलन्सिंगवर. तसं इथं ज्ञानी मुख्य लक्ष ब्रह्मावर असतं, व्यवहारामध्ये तो व्यावहारिक असतो असं दिलेलं आहे. पुढे पहा 234वा प्रश्न काय म्हणतात, बाधित भय प्रपंच की प्रतीती विषय अन्य दृष्टांत क्या है. म्हणजे बाधित भय प्रपंच की प्रतीती, बाधित म्हणजे काय, मिथ्यत्व निश्चय को बाधक है. हे खोटं आहे असं जे निश्चय केलंय ते बाध आहे. तर सांगतात पहा उत्तर दृष्टांत, जैसे महाभारत के युद्ध में द्रोणाचार्य के मरण भय पीछे अश्वत्थामा आदि के साथी युद्ध भया है, तब सत्य संकल्प श्री कृष्ण परमात्मा ने यह संकल्प किया कि इस युद्ध की समाप्ति पर्यंत यह रथ और घोड़े ज्यों का त्यों ही बने रहे. यह चिंतन करके युद्ध भूमि में आए, तहाँ अश्वत्थामा आदिकों ने ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र आदि का समूह डाला. तिस करी तिसी क्षण विषय अर्जुन के रथ और घोड़े भस्मीभूत भये, तो भी श्री कृष्ण परमात्मा रूप सारथी के संकल्प के बल से ज्यों के त्यों बने रहे. जब युद्ध समाप्त भया तब भस्मी का ढेर हो गया. काय म्हणतायत पहा, माहिती आहे ना सगळं स्टोरी माहिती आहे तुम्हाला, हो ना. म्हणजे काय, अग्निअस्त्र जेव्हा प्रयोग करण्यात आला त्यावेळेसच ते रथ जळलं होतं म्हणे. मग जेव्हा युद्ध संपल्यानंतर नेहमी पद्धत काय, अगोदर ड्रायव्हर उतरला पाहिजे आणि नंतर त्या मालकाला तो डोर ओपन केल्यावर त्यांनी उतरला पाहिजे. असं युद्धामध्ये पण काय असतो, अगोदर कोण उतरलं पाहिजे, सारथी उतरलं पाहिजे, नंतर जो आहे रथी उतरला पाहिजे. मग दरवेळेस तो उतरतच असतो.
पण ज्यावेळेस युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अगोदर तू उतर. कोणाला? अर्जुनाला. अर्जुन म्हणतो अगोदर तुम्ही उतरला पाहिजे, मी का उतर? म्हणजे जस्ट संभाषण आहे तिथं. नाही नाही तू उतर अगोदर. उतरतो तो. श्रीकृष्ण उतरून दुसरा पाय बाहेर आल्या आल्या रथ जाळून भस्म करून. त्याचप्रमाणे काय ज्ञान झाल्यानंतर सुद्धा प्रपंच कसं दिसतो? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला प्रपंचाची प्रतीती होते. ऑलरेडी ते भस्म झालेलं आहे. फक्त आणि फक्त श्रीकृष्ण भगवंत होते म्हणून तो जळला नव्हता. हे उदाहरण सांगून आता हे दृष्टांत सांगितले. सिद्धांत पहा काय. सिद्धांत तैसे स्थूल देह रूप रथ है, ताके पुण्य पाप रूप दो चक्र है. बहुतेक हे कठोपनिषद मध्ये आलेलं आहे, पण एवढं डिटेल मध्ये नाही आलेलं आहे. कठोपनिषद मध्ये आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू असं आलेलं आहे, पण इतके डिटेल मध्ये नाही आलेलं आहे. म्हणजे ताके पुण्य पाप रूप दो चक्र है, हे आलं नाही त्याच्यात. 3 गुण रूप ध्वज है, हे पण त्याच्यात आलेलं नाहीये. 5 प्राण रूप बंधन है. कळत आहे का काय आहे? स्थूल देह रूप रथ है. स्थूल आपलं स्थूल शरीर म्हणजे रथ. पुण्य पाप रूपी 2 चक्रामुळे हे रथ चालत आहे की नाही? म्हणजे हे शरीर कशामुळे चालत आहे? पुण्य पापामुळे. 3 गुण रूप ध्वज, त्या रथाला जे ध्वज आहे ते 3 गुण. आणि 5 प्राण रूप बंधन. बंधन म्हणजे काय हो? बंधन म्हणजे हे नव्हे, लगाम नव्हे. घोड्याला जे बांधलेलं असतं ते बंधन. 5 प्राण. 10 इंद्रिय घोडे हे, आपले जे इंद्रिय आहेत ते घोडे आहेत. शुभ अशुभ शब्दाधिक 5 विषय रूप मार्ग है, रस्ता. विषय म्हणजे मार्ग. मन रूप लगाम है, मन जो आहे तो लगाम आहे. बुद्धि रूप सारथी श्री कृष्ण है और प्रारब्ध कर्म रूप ताका संकल्प है. और अहंकार रूप बैठने का स्थान है. आत्मा रूप रथी अर्जुन है, ताके वैराग्यादि साधन रूप शस्त्र है. सो रथ पर आरूढ़ होय के सत्संग रूपी रणभूमि में गया, ताकू गुरु रूप अश्वत्थामा आदि करने महावाक्य का उपदेश रूप ब्रह्मास्त्र आदि मार्या. तिसकरी ज्ञान रूप अग्नि उदय होय के तिसी क्षण विषय देहादि प्रपंच रूप रथादिक सर्व का बाध भया. तो भी श्री कृष्ण रूप सारथी स्थानी बुद्धि के प्रारब्ध कर्म रूप ईश्वर संकल्प के बल से देहादिक का नाश होता नहीं, किंतु पीछे भी देहादिक की प्रतीति हुए है. याही को बाधितानुवृत्ति कहे हैं. इस रीति से यह बाधित भय प्रपंच की प्रतीति विषय दृष्टांत है. काल का है काय काल काय म्हणतात पहा. हे पूर्ण आपल्या ते जो दृष्टांत आहे अर्जुनाचा रथाचा अश्वत्थामाच्या अग्निबाणाने नाश झाला ते वगैरे आपल्या या शरीराला त्यांनी संबंध केले. कसे? रथ चक्र वगैरे वगैरे हे सगळं सांगून पुढे सांगतात रथ पर आरूढ़ होय के सत्संग रूप रणभूमी में गया. म्हणजे काय? तिथे युद्धात जसं गेला तसं जर इथं सत्संगात आपलं शरीर आलं तर ताकू गुरु रूप अश्वत्थामा, म्हणजे गुरु इथे अश्वत्थामा आहे, त्यांनी अग्निअस्त्र सोडलेलं आहे. महावाक्य का उपदेश रूप अग्नि अस्त्र, इथं ब्रह्मास्त्र दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणून त्यांनी ब्रह्मास्त्र शब्द प्रयोग करत आहे. तिसकरी ज्ञान रूप अग्नि उदय होय के, म्हणजे त्या ब्रह्मास्त्राने जेव्हा ते पेटलं जातं अग्नी उत्पन्न होतं तर त्याच क्षणी तीस क्षण विषय देहादी प्रपंच रूप रथादिक सर्व का बाध भया, म्हणजे तेव्हाच ते जळून खाक झालेलं आहे. तो भी श्री कृष्ण रूप सारथी स्थानी बुद्धी के, बुद्धीच्या म्हणजे काय? चिदाभास, चिदाभासाच्या अस्तित्वामुळे प्रारब्ध कर्मामुळे ईश्वराच्या संकल्पामुळे
देहादिक का नाश होता नहीं, म्हणजे प्रारब्ध असल्यामुळे ते नाश होत नाही. संचित आणि आगामी तेव्हाच नाश झाले. किंतु पीछे भी देहादिक की प्रतीति हुए है. पीछे म्हणजे नंतर. त्याच्यावर 172 टिप्पणी दिल्या. कुठे आहे ते? पुढच्या पेजवर आहे 172. कशावर दिलेलं आहे? पीछे. पीछे जिसका नाश होवे है सो नाश का प्रतियोगी है. हे थोडं शास्त्र डीप आहे. यस्य अभावः तस्य एव प्रतियोगी, तस्य एव सह प्रतियोगी. अनुयोगी आणि प्रतियोगी म्हणून हे नवीन शब्द आहेत. अनुयोगी आणि प्रतियोगी. आता इथे घागर नाही, घागर नाही म्हणायला प्रतियोगी कोण आहे? घागरच. हो की नाही? इथे घागर नाहीये म्हणजे काय? घागर नाहीये म्हणायला कोण कारण आहे? घागरच कारण आहे. हो की नाही? तसं इथं सांगत आहे की जिसका नाश होवे है सो नाश का प्रतियोगी है. ज्याचा नाश झालेला आहे त्याचा प्रतियोगी कोण आहे? तोच आहे. त्या प्रतियोगी की नाश विषय प्रतीती होवे है म्हणजे काय? आता इथं घागर नष्ट झाला असं म्हटलो आपण, म्हणजे ते नष्ट व्हायला कोण कारण आहे? घागरच आहे. मग आता त्याचं पुन्हा प्रतीती होईल का? पुन्हा तो घागर दिसेल का? नाही. बाद विषय प्रतियोगी की प्रतीती होवे, ता प्रतियोगी की नाश विषय प्रतीती होवे ने वर काय दिले ते? ता प्रतियोगी की नाश विषय प्रतीती होवे है म्हणजे काय? तो वस्तूची प्रतीती होतो, नाश झाल्यानंतर काहीतरी अंश राहतो, परंतु बाद विषय प्रतियोगी की प्रतीति होवे नहीं, किंतु तीन काल अभाव प्रतीति होवे है. यह नाश और बाद का भेद है. नाश म्हणजे जे दोन काळात नाहीये ते नाश, बाद म्हणजे ते तिन्ही काळात नाहीये ते बाद. हो की नाही? नाश शरीर अगोदर नव्हता, मृत्यूनंतर नाहीये, मध्येच आहे. जे दोन काळात नाहीये ते काय? नाश. बाद म्हणजे जे तिन्ही काळात नाहीये काय? ससा चे शिंग, वंध्यापुत्र आहे का? कधीच नाहीये. पण याला असत म्हणतात, याला बाद म्हणता येत नाही. जे नाहीये नुसतं दिसतो त्याला बाद म्हणतात. कसं? मगाशी उदाहरण दिलं होतं ना, स्वेटर दाखव कुठे आहे का? जिथं जिथं स्पर्श करतं तिथं तिथं काय? उलनच आहे. हो की नाही? उलन कुठे आहे? उलन नाहीये, मातीने बांधलेलं आहे ते, म्हणून त्याला पण उलन आलंय. माती कुठे आहे? असं करत करत रिवर्स रिवर्स गेला ना, शेवटी काय आहे? ब्रह्मच आहे, बाकी काही नाही. यह नाश और बाद का भेद है. पहा पाठीमागे येऊ. 235वा प्रश्न. विदेह मुक्ती सो क्या है? जीवनमुक्तीचं संपलं. जीवनमुक्तीवर प्रश्न आहे तो काय? प्रश्न आहे जीवनमुक्तीवर काय प्रश्न आहे? काय? पुढे पहा. 235 प्रश्न. विदेह मुक्ती सो क्या है? प्रपंच की प्रतीति रहित ब्रह्म स्वरूप से स्थिति व प्रारब्ध कर्म के भोग से नाश भय पीछे स्थूल सूक्ष्म शरीर के आकार से परिणाम को प्राप्त भय अज्ञान का चेतन विषय विलय सो विदेह मुक्ती है. विदेह मुक्ती कशा म्हणायचो? दोन ऑप्शन दिले त्यांनी. काय? प्रपंच की प्रतीति रहित ब्रह्म स्वरूप से स्थिती, म्हणजे ज्याला प्रपंचाची प्रतीती होतच नाही, ब्रह्म स्वरूप स्थितीमध्ये आहे, ते विदेह मुक्ती. म्हणजे हे कधी आहे? शरीर सुटल्यानंतर पण बसतो याच्यामध्ये. आणि आपण काल जे सप्त भूमिका पाहिले त्याच्यामध्ये 7वी जी भूमिका आहे ना, काय हो? कुठलं? तुरीय. त्या तुरीय अवस्थेमध्ये सुद्धा प्रपंचाची प्रतीती राहत नाही. त्याला सुद्धा आपण विदेह मुक्ती म्हणू शकतो, पण देह दिसतो आपल्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने नाहीये, म्हणून तिथे जीवनमुक्ती म्हणावं लागेल. प्रारब्ध कर्म के भोग से नाश भय, म्हणजे प्रारब्ध कर्माचा भोगाचा नाश झाल्यानंतर पीछे त्याच्यानंतर स्थूल सूक्ष्म शरीर के आकार से
परिणाम को प्राप्त भये अज्ञान का चेतन विषय विलय हुए. सुविधे म्हणजे कसं होतं, प्रारब्ध नाश झाल्यानंतर शरीर विलय होतो. विलय म्हणतो ना, विलय म्हणजे काय, तिथे उदाहरण दिले स्वामीजींनी. काय, गरम तव्यावर तुम्ही असे पाणी शिंपडला, काय होतं, कुठे गेलं पाणी? वाफ होतं. हो, पाणी कुठे गेलं? वाफ होतं. आणि वाफून गेले, ढगात गेले. गेलं. तसं विलय, पाणी राहिलंच नाही. कसं? विलय ज्ञानीचं विलय होतो म्हणतात ना. हा. देह विलय झालं, अनंतात विलीन झाले म्हणतात की नाही, अनंतात विलीन झाले. तसं ते हा, काय हो, त्या मुस्लिमामध्ये काहीतरी शब्द आहे पहा, सुपुर्दे खाक असं काहीतरी. अल्लाह को प्यारा हो गया. नाही 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 नाही, जेव्हा ते अंतिम क्रियाला काहीतरी आहे, सुपुर्दे खाक असं काहीतरी. म्हणजे काय, विलय. हा, संपला. पुढे पहा, शेवटचा प्रश्न काय, प्रारब्ध के अंत भये कार्य सहित अज्ञान लेश का विलय किस साधन से हुए है. प्रश्न काय, प्रारब्धाच्या अंत नंतर कार्य सहित अज्ञान लेश का विलय किस साधन से हुए. उत्तर देतात पहा काय, प्रारब्ध के अंत भये अधिक व न्यून मूर्छा काल में यद्यपि ब्रह्माकार वृत्ति का असंभव है और विद्वान को विधि भी नहीं है. म्हणजे इथं काय म्हणत आहेत ते, ज्ञानी जो शरीर त्याग करतो ना, कसं करायला पाहिजे. सामान्यपणे ते अजामिळाचं कथा येतो की नाही, काय येतो, मरताना नारायण नारायण म्हणला मुक्त झाला असं म्हणतात की नाही. तसं इथं ज्ञानीचं शरीर शेवटी प्रारब्ध नाश झाल्यानंतर कसं सुटलं पाहिजे. तर तेच सांगत आहेत, त्याला काहीही नियम नाही. म्हणजे काय, त्याची इथं सांगत आहेत, प्रारब्ध के अंत भये अधिक व न्यून मूर्छा काल में यद्यपि ब्रह्माकार वृत्ति का असंभव है. म्हणजे मरताना त्याची वृत्ती ब्रह्माकार नसते म्हणून तो मुक्त होत नाही असं आहे का. और विद्वान को विधी भी नहीं है. विद्वान ज्ञानी असंच मरावं, त्याला काहीही विधी नहीं. तथापि सुषुप्ति की न्यायी ता मूर्छा काल में भी ब्रह्म विद्या का संस्कार है. तामे आरूढ़ चेतन से कार्य सहित अज्ञान लेश का विलय नाश हुए है. और काष्ठ आरूढ़ अग्नि से तृणादिक का दाह होए के आपके भी दाह की न्यायी ता संस्कार आरूढ़ चेतन से प्रपंच का विनाश होए के आप ज्ञान के संस्कार का भी विनाश होवे है. पीछे असंग शुद्ध सच्चिदानंद स्वप्रकाश अपना आप ब्रह्म अवशेष रहता है. या सगळं प्रश्न विचारसागर दुसऱ्या तरंगमध्ये स्वपरनिर्वाहक असा आलेला आहे. टिप्पणी नंबर 119 तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पण आलेला आहे. इथं काय सांगत आहेत की लाकूड जाळायला कोण कारण, अग्नी. लाकूड जाळल्यानंतर अग्नी नाश व्हायला कोण कारण, पाणी टाकलं तर नाश होतो का. वारं पण नाही, आपोआप. आता लाकूड जोपर्यंत होता तोपर्यंत जळल्यानंतर लाकूड नाहीये. लाकूड जळायलाही स्वतः जसं अग्नी कारण आहे आणि अग्नी विजायला सुद्धा स्वतःच कारण आहे, का त्याला काहीच नाहीये. तसं इथे सुद्धा ज्ञान झाल्यानंतर शरीर हे प्रारब्ध हे सगळं सुटल्यानंतर विलय कसा होतो असं जर तुम्ही प्रश्न विचारला तर ज्ञानानेच हे सगळं बाद होतो. याला स्वपरनिर्वाहक म्हणतात. स्वपरनिर्वाहक म्हणजे पाणीमध्ये शेवाळ आहे, शेवाळ जन्मायला कोण कारण आहे, पाणी. हो हो. आणि शेवाळाच्या अस्तित्वाला पाणीच कारण आहे.
आणि पाणी न दिसायला शेवळ. शेवाळ करणे. इथं म्युच्युअल आहे, याचं त्याचं याला, हो की नाही. आता गर्भगृहामध्ये, म्हणजे जुनं उदाहरण आहे, मंदिरामध्ये गर्भगृहाचे असे भिंत असतात की नाही, असे भिंत असतात. त्या गर्भगृहामध्ये अंधाराला कोण कारण आहे? भिंत. भिंत दिसायला कोण कारण आहे? न दिसायला. भिंत न दिसायला कोण कारण आहे? भिंतच कारण आहे. भिंत न दिसायला भिंतच कारण आहे आणि भिंतमुळंच अंधार पडलेला आहे. दोन्हीला कारण तोच आहे. तसं इथे स्वपरनिर्वाहक म्हणतात त्याला. म्हणजे काय? आपोआप ज्ञान झाल्यानंतर तेव्हाच नाश झालेला आहे. फक्त ते जसं लाकूड आहे म्हणून ते जळत आहे. लाकूड संपला, आपोआप अग्नी जाते. तसे आपोआप ज्ञान झाल्यानंतर देह संपतो. कळलं का? इति श्री विचार चंद्रोदय जीवन मुक्ती विदेह मुक्ती वर्णन चतुर्दश कला समाप्ता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.